नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंग्लिश ग्रामर सर्व परीक्षांसाठी उपयोगी. आज आपण UUR म्हणजेच तू तुम्ही यावरती आपला हा व्हिडिओ आहे आणि त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आय एम वी आर एकवचन आणि अनेकवचन याबद्दलचा आपण व्हिडिओ अभ्यासलेला आहे आणि आता आपण UUR याबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला मेसेज करून नक्की कळवा. तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हे पाहिलेलं आहे की पर्सनल प्रोनाउन्स एकवचन अनेकवचन. तर याच्यामध्ये जे आहे फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही. हे रिव्हिजनसाठी आपण बघतोय पुन्हा एकदा. सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही. यू हा दोन्हीकडे एकवचन आणि अनेकवचनमध्ये इंग्लिशमध्ये यूज वापरतात, परंतु त्याचा अर्थ एकवचनामध्ये तू होतो, अनेकवचनामध्ये तुम्ही होतो. थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषामध्ये ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते, त्या, ती हे अनेकवचनी रूप आहे. तर हे पर्सनल प्रोनाउन्स आपण या आधी सुद्धा अभ्यासलेले आहेत. पुन्हा एकदा लक्षात ठेवण्यासाठी म्हणून आपण पुन्हा एकदा तो बघत आहोत. तर आय एम आणि वी आर याची आपण उदाहरणंही पाहिलेली आहेत. तुम्ही ती सोडवण्यासाठी जी उदाहरणं दिली होती ती नक्की सोडवली असतील अशी आशा आहे. आणि आता आपण पुढचा अभ्यास करूया. पर्सनल प्रोनाउन्स आपण इथे चार्टमध्ये सुद्धा बघू शकतो. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन म्हणजे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. प्रथम पुरुष मध्ये सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि प्युलर म्हणजे अनेकवचन. एकवचनामध्ये येणार आय एम आणि अनेकवचनामध्ये येणार वी आर. सेकंड पर्सन मध्ये म्हणजे द्वितीय पुरुषामध्ये सिंग्युलर मध्ये यू आर आणि प्ल्युलर मध्ये यू आर म्हणजे अनेकवचनी तू, तू, तुम्ही. थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषामध्ये इज आणि अनेकवचनामध्ये दे आर. तर ही अशी त्याची रूपे आहेत. आपण त्याचं उदाहरणासह अभ्यास करूया. यू आर. यू या शब्दाचे अनेकवचन देखील यू असेच होते. यू म्हणजे तू आणि या यू शब्दाचे अनेकवचन देखील यू असेच होतं म्हणजे तुम्ही असं त्याचा अर्थ आहे. यू आणि यू एकवचन आणि अनेकवचन ही द्वितीय पुरुष वाचक सर्वनामे आहेत. यू हा शब्द एकवचनी असो किंवा अनेकवचनी असो, वर्तमान काळात त्या रूपानंतर बी या क्रियापदाचे आर हे रूप वापरले जाते. म्हणजे यू हा शब्द एकवचनामध्ये असला किंवा अनेकवचनामध्ये असला तरी सुद्धा बी या क्रियापदाचे आर हेच रूप वापरले जाते. उदाहरणार्थ यू आर गर्ल्स म्हणजे तुम्ही मुली आहात. यू आर बॉईज तुम्ही मुलगे आहात. आणि आता इथं अनेक वचनामध्ये आपण दिलेलं आहे. एक वचनामध्ये हे कसं येणार, यू आर गर्ल म्हणजे एस हा जो प्रत्यय लागलेला आहे अनेक वचनासाठी तो एक वचनामध्ये लागणार नाही. आणि यू आर बॉईज इथं जो यस लागलेला आहे अनेक वचनामध्ये तिथं तो यस लागणार नाही. यू आर बॉय म्हणजे तू मुलगा आहेस. यू आर गर्ल म्हणजे तू मुलगी आहेस. तसं हे अनेक वचनाचं उदाहरण आहे आणि या अनेक वचनामध्ये यू आर गर्ल्स म्हणजे तुम्ही मुली आहात आणि यू आर बॉईज याच प्रत्यय दोन्ही ठिकाणी लागलेला आहे म्हणजे हे अनेक वचनाचं रूप आहे. तुम्ही मुली आहात, यू आर बॉईज तुम्ही मुलगे आहात असा त्याचा अर्थ होतो. आता एक वचन आणि अनेक वचन त्याचं आपण उदाहरणं बघणार आहोत. अनेक वचनी नामांच्या मागे ए किंवा अँड हे आर्टिकल वापरता येत नाही. हे आपण मागे सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आय एम वी आरच्या तिथे सुद्धा आपण तो अभ्यास केलेला आहे. आता हे पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं आहे की जी आता इथं जी वाक्य दिलेली आहेत ती तुम्ही सुद्धा मोठ्याने वाचायची आहेत, लिहायची आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. कारण हा जो पाया भक्कम झाला तरच तुम्ही एकवचन, अनेकवचन आणि कुठल्या शब्दाच्या मागे ए लावायचा आहे म्हणजे एकवचन असताना किंवा अनेकवचन असताना आणि कोणत्या वचनाच्या मागे ए अँड लावायचं नाही हे तुमच्या लक्षात येणार आहे. तर यू आर अ मर्चंट तू व्यापारी आहेस हे एकवचनी रूप झालं. यू आर अ मर्चंट इथं ए हा प्रत्यय लागलेला आहे.
अनेक वचनामध्ये यू आर मर्चंट्स, इथं ए हा प्रत्यय निघून गेलेला आहे, परंतु मर्चंट या शब्दाला यस हा प्रत्यय लागलेला आहे, कारण ते अनेक वचनी आहे. म्हणजे तुम्ही व्यापारी आहात. यू आर अ शॉपकीपर, म्हणजे तुम्ही दुकानदार, तू दुकानदार आहेस. आणि यू आर शॉपकीपर्स, एस प्रत्यय लागलेला आहे, तुम्ही दुकानदार आहात. यू आर अ मॅजिशियन, म्हणजे तू जादूगर आहेस. आणि यू आर मॅजिशियन्स, एस प्रत्यय लागलेला आहे आणि ए हे आर्टिकल वापरलेलं नाही, तुम्ही जादूगार आहात. यू आर अ पब्लिशर, म्हणजे तू प्रकाशक आहेस. यू आर पब्लिशर्स, म्हणजे तुम्ही प्रकाशक आहात. यू आर अ पेंटर, तू चित्रकार आहेस. आणि अनेक वचनामध्ये यू आर पेंटर्स, ए काढलेला आहे आणि एस प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे अनेक वचन झालेलं आहे, तुम्ही चित्रकार आहात. यू आर अ पोस्टमॅन, MAN हे स्पेलिंग लक्षात ठेवायचं. तू पोस्टमन आहेस. आणि अनेक वचनामध्ये यू आर पोस्टमेन, MEN, इथं ए लागलेला आहे. यू आर अ पोस्टमॅन, तू पोस्टमन आहेस. यू आर पोस्टमेन, म्हणजे तुम्ही पोस्टमन आहात. तर एक वचन आणि अनेक वचनाच्या रूपामध्ये जो काही फरक आहे तो तुम्हाला इथं दिसत असेल. यू आर अ मेसन, म्हणजे तू गवंडी आहेस. यू आर मेसन्स, म्हणजे तुम्ही गवंडी आहात. यू आर अ क्लर्क, म्हणजे तू कारकून आहेस. यू आर क्लर्क्स, म्हणजे तुम्ही कारकून आहात. म्हणजे इथं ए हा प्रत्यय लागलेला आहे किंवा हे आर्टिकल किंवा उपपद इथं लागलेलं आहे क्लर्कच्या आधी. परंतु तेच जर तुम्हाला अनेक वचन करायचं असेल तर एस प्रत्यय लागतो. क्लर्क या शब्दाला येस म्हणजे क्लर्क्स, आणि त्याच्या आधी यू आर क्लर्क्स, एस प्रत्यय लागतो आणि त्याच्या आधीचा ए जो उपपद आहे ते निघून जाते. यू आर अ पेडलर, तू फेरीवाला आहेस. यू आर पेडलर्स, म्हणजे तुम्ही फेरीवाले आहात. तर अशा पद्धतीनं हे एक वचन आणि अनेक वचन याची रूपं आहेत, तुमच्या लक्षात आलंच असेल. ही जी एक वचनाची आणि एक वचनाची रूपं आहेत ती तुम्ही मोठ्याने वाचायची आहेत, त्यानंतर ती लिहून काढायची आहेत. आणि वाचून लिहून झाल्यानंतर जर तुम्ही ती इंग्लिश मधून लिहिली तर त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा आहे एक वचनाचा आणि अनेक वचनाचा. जर ती तुम्ही इंग्लिश मधून लिहिली असेल तर ती मराठीतून त्याचा अर्थ लिहायचा, आणि मराठीतून लिहिली असतील तर इंग्लिशमध्ये त्याचा वाक्यात रूपांतर करायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला यू आणि यू म्हणजे तू आणि तुम्ही यामध्ये कोणताही फरक जाणवणार, म्हणजे फरक आहे हे लक्षात येईल आणि तुम्हाला तो त्रास वाटणार नाही की हे कसं ओळखायचं. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आय एम आणि वी आर, त्याच्यामध्ये सुद्धा एक वचन आणि अनेक वचन आपण बघितलेलं आहे. ए कधी लागतं, ॲन कधी लागतं आणि वी नंतर आर लागतं, तर त्यावेळेला ए असतं का किंवा ॲन असतं का हे आपण बघितले. त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाठीमागे जाऊन बघावा लागणार आहे. तो तुम्ही बघा, त्याचा अभ्यास करा. त्याची सुद्धा जे काही वाक्य आणि उदाहरणं दिलेली आहेत ती तुम्ही लिहून काढा. काही उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेली आहेत, ती जर तुम्ही सोडवली असतील तर त्याचा सराव करा. कारण हा तुमचा पाया पक्का झाला तरच तुम्ही तुमचं इंग्रजी व्याकरण हा विषय जो आहे तो पक्का करू शकणार आहात आणि तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आता जी इथे उदाहरणं दिलेली आहेत त्या उदाहरणांचा सराव तुम्ही नक्की करा. स्पेलिंगच्या चुका ज्या आहेत त्या टाळा. आणि जे मन आणि मॅन आणि मेन आहे, म्हणजे जसं की बोटमॅन बोटमेन किंवा पोस्टमॅन पोस्टमेन, याच्यामधला जो फरक आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारची उदाहरणे तुम्ही तुमच्या डायरीमध्ये किंवा वहीमध्ये जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.